सर्वप्रथम खऱ्या अर्थानं वैचारिक विचार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या आज जयंतीनिमित्त त्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांना मी अभिवादन करतो। आजचा जो विषय आहे हा विषय असा आहे की मराठी विचार भ्रष्टता हा एकदम आरोप केल्यासारखा शब्द काही जणांना वाटू शकेल, तर मी असं म्हणेल की विचार भ्रष्टतेनं महाराष्ट्र निघाला आहे का, अशा पद्धतीचं वर्डिंग त्याच्यामध्ये आपण आणूया की जेणेकरून विचार भ्रष्टतेची लक्षणं मराठी समाजामध्ये दिसतात का हे आपल्याला त्यानिमित्तानं बघता येईल। मला या विषयाच्या निमित्तानं एक 2-3 प्रश्न पडले। पहिला प्रश्न मला हा पडला की वैचारिक साहित्य आणि महाराष्ट्राची मराठी विचार भ्रष्टता याच्यामध्ये विषय ठेवणाऱ्यांना असं अपेक्षित आहे का की वैचारिक साहित्य पुरेसं निर्माण झालं पण तरीसुद्धा विचार भ्रष्टता थांबायला तयार नाही, की विषय देणाऱ्यांना असं म्हणायचं आहे की पुरेसं वैचारिक साहित्य निर्माण होत नसल्यामुळं महाराष्ट्राची विचार भ्रष्टता वाढत आहे, किंवा तिसरा मुद्दा असा आहे का की वैचारिक साहित्य आहे पण तरीसुद्धा विचार भ्रष्टताच्या दिशेनं महाराष्ट्राचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची कारणं वेगळी आहेत। मला असं वाटतं की या तिन्ही मुद्द्यांवर चर्चा करणं म्हणजे आजच्या परिसंवादाला टोक आणणं असं आहे। मला स्वतःला असं वाटतं की वैचारिक साहित्य विपुल प्रमाणात आजही उपलब्ध आहे। प्रशांत कदम यांनी जो वारकरी संप्रदायाचा उल्लेख केला, अगदी महानुभाव संप्रदायापासून जर आपण सुरुवात केली तर आजही वैचारिक साहित्याची कमी नाही। किंबहुना महाराष्ट्रामध्ये 1845 ते 1940 या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सगळं प्रचंड वैचारिक साहित्य महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। मुद्दा हा आहे की त्या वैचारिक साहित्य इतकं असून सुद्धा आज विचार भ्रष्टता का वाढते आहे, हा खरा आजच्या परिसंवादाचा मुद्दा आहे। उलट आज ॲक्सेस आहे, म्हणजे पूर्वी मला महात्मा फुलेंचं गुलामगिरी जर शोधायचं असेल तर मला कुठल्या तरी एखाद्या लायब्ररीत जावं लागायचं। आज मला पटकन PDF फाईल मिळते। विनोबा भावे शोधायचे तर विनोबा भावेंची संपूर्ण वेबसाईट मला पाहायला मिळते। शरद जोशींची सगळी वेबसाईट मला पाहायला मिळते। म्हणजे उलट वैचारिक साहित्याचा ॲक्सेस आज वाढलेला आहे, वैचारिक साहित्य उपलब्ध होण्याची संधी आज वाढलेली आहे। मुद्दा हा आहे की तरीसुद्धा महाराष्ट्र विचार भ्रष्टतेकडे का प्रवास करतोय। म्हणजे झालंय असं की घरामध्ये किराणा भरपूर उपलब्ध आणून ठेवलेला आहे, भाजीपाला उपलब्ध आणून ठेवलेला आहे, पण घरामधल्या पेशंटचं वजन का वाढत नाहीये। म्हणजे प्रश्न त्या किराणा मालामध्ये नाहीये, प्रश्न घरातल्या उपलब्ध भाजीपाल्यामध्ये नाहीये, त्या शरीररचनेमध्ये काहीतरी दोष निर्माण झालाय। आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचं जे इम्प्लिमेंटेशन आहे या सगळ्या विचारांचं त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे। काय कारणं दिसतात आपल्याला महाराष्ट्राच्या विचार भ्रष्टतेच्या दिशेने जाण्याचा प्रवास? मी पहिला आरोप राजकीय व्यवस्थेवर करेल। या महाराष्ट्रामध्ये, या सातारा जिल्ह्यामध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा पुस्तकं वाचणारा आणि पुस्तकाला, ज्ञानाला प्रतिष्ठा देणारा राजकीय नेता या महाराष्ट्रामध्ये होता, तेव्हाच त्यांचा मित्र तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी निर्माण होऊ शकतो। किंबहुना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना विश्वकोशाचं अध्यक्षपद देणं, त्यांना त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं, तर्कतीर्थांच्या क्षमतांचा वापर करून घेणं, हे या राजकीय नेत्यांना या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी करून दाखवलं। नरसिंहरावांच्या एका भाषणामध्ये TS इलियटचा उल्लेख येतो। आणि म्हणून राजकीय नेते जेव्हा वाचणारे असतात तेव्हा कार्यकर्त्यांच्या हातातही पुस्तकं येतात आणि तेव्हा समाजातल्या विचार व्यवहाराला प्रतिष्ठा मिळते। आज विधान परिषदेमधल्या 12 जागा जर राजकारण्यांना खरंच साहित्यिकांबद्दल आणि वैचारिक व्यवस्थेबद्दल आदर असताना तर त्यांनी 12 जागा सगळ्या साहित्यिक कलावंतांना दिल्या असत्या, पण आज थैल्या घेऊन तिकडे उमेदवार बसलेले आहेत आणि 12 जागा आज कुणालाही ते देत नाही। एवढी एक गोष्ट पुरेशी आहे। मुद्दा नंबर 2, मी ज्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करतो त्या शिक्षण व्यवस्थेला क्रमांक 2चा मी गुन्हेगार मानतो, या अर्थानं की आज महाराष्ट्राच्या विचार भ्रष्टतेकडे आमचा जो प्रवास आहे त्याला आमची शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे। जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की आजचं शिक्षण मुलांना
हाऊ टू थिंक शिकवत नाही, व्हॉट टू थिंक शिकवतं. रेडीमेड विचार आम्ही मुलांना पसरतो, विचार कसा करायचा ते आम्ही शिकवत नाही. आणि म्हणून आमची शाळा असेल, कॉलेज असेल, या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आजही आम्ही विचार करायला विद्यार्थ्यांना शिकवत नाही. त्या दृष्टीनं आमची शिक्षण व्यवस्था काम करत नाही. केवळ गाईड हातात घेऊन आम्ही जर विद्यार्थ्यांना शिकवणार असू तर कसा विचार करणारे विद्यार्थी निर्माण होणार. आज आम्ही वाचन करायला तयार नाही. आज पुस्तकं किंवा वर्तमानपत्र न घेणारे माझे अनेक बांधव मला माहिती आहेत. माझा एक मित्र असं म्हणतो की शिक्षक वाचत नाहीत, शिक्षक वाचत नाहीत. हे वाक्य इतक्या वेळा सांगून झालंय की ते वाक्य सुद्धा आता शिक्षक वाचत नाहीत. प्रश्न असा आहे की या वाचनाचं नेमकं काय करायचं. या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी शिक्षकांनी नेतृत्व केलंय. नरहर कुरुंदकरांपासून ही सगळी मोठी यादी जर पाहिली तर शिक्षकांनी या सगळ्या वैचारिक चळवळींचं नेतृत्व केलंय. कुठेच आज आमचा शिक्षक बांधव. आज आमच्या हातामध्ये बुक नाही आहे, आमच्या हातामध्ये फक्त पासबुक आहे, चेकबुक आहे आणि फेसबुक आहे. याच्यामुळं वैचारिक जे काही जागरण व्हायला पाहिजे ते जागरण आज महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे. आणि तिसरं कारण मला असं वाटतं की मध्यम वर्गाची संख्या ज्या प्रमाणात वाढत चालली आहे तो मध्यम वर्ग अत्यंत आक्रमक आहे. तो या सगळ्या कला प्रकारांना आज फक्त मनोरंजन मागतोय. मध्यम वर्गाचं पोट भरल्यामुळे त्याला गोरगरिबांच्या प्रश्नाचं किंवा महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीचं काही घेणं नाही. त्याला फक्त मनोरंजन पाहिजे. आणि आम्ही सुद्धा विचारवंत असणारा जो सगळा वर्ग आहे आम्ही स्वतःला बदलवून घ्यायला लागलोय. ज्या कवीची महाकाव्य लिहिण्याची क्षमता आहे तो आज चारोळ्या लिहून राहिला आहे. ज्याची वैचारिक संपादनं किंवा वैचारिक ग्रंथ लिहिण्याची क्षमता आहे तो आज फेसबुकच्या पोस्ट लिहितोय. आणि ज्याची चित्रपट निर्माण करण्याची क्षमता आहे तो आज रील्स तयार करून राहिला आहे. ही आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम वर्गानं निर्माण केलेली दादागिरी आहे. आणि चौथा मुद्दा मला असं वाटतो की साहित्य व्यवहारातल्या या सगळ्या संस्था, या संस्थांचे निकष अतिशय पातळ झालेले. शब्द किती सोपे झाले पहा ना. मला लगेच लोक विचारवंत म्हणतात. डोक्यावरचे केस गेल्यामुळे ज्येष्ठ विचारवंत म्हणतात. कोणत्याही शिक्षकाला प्राध्यापक आज आम्ही म्हणतोय. डॉक्टरेट किती स्वस्त झालंय. समीक्षक वगैरे सगळे शब्द, तत्वज्ञ, विचारवंत हे शब्द एकदम स्वस्त होऊन गेलेले. आणि जर ते शब्द वापरले तर राग यायला लागले आज आम्हाला. मी माझं उदाहरण देतो की मी 1994 पासून वर्तमानपत्रांकडे लेख पाठवायला लागलो. 2000 नंतर माझा पहिला लेख छापून आला. 30 ते 35 लेख माझे नाकारले गेले. शेवटी मी वाचकांची पत्र लिहायला लागलो. आणि म्हणून ह्या ज्या फुटपट्ट्या होत्या एकेकाळी महाराष्ट्रामध्ये की चढण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आधी वाचकांची पत्र लिहा, मग संपादकीय, मग लेख लिहा, मग संपादकीय, मग पुरवणी, या सगळ्या याच्यामध्ये दूरदर्शनवर जाणं, चॅनलवर जाणं आज इतकं स्वस्त झालं आणि इतकं सोपं झालंय की कुठेच जायला आज मला कोणाची भीतीच वाटत नाही. हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा वाटतो. आणि मग समारोपाकडे मी येतो की मग काय करायला पाहिजे उपाययोजना. वैचारिक साहित्याची व्याख्या मी अशी करील की मूल्यांच्या प्रकाशात निर्माण झालेलं साहित्य की जे समोरच्याचं प्रबोधन करतं आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडतं. आणि नुसतं विचार करायला भाग पाडत नाही तर कृती करायला सुद्धा भाग पाडतं. त्याला म्हणायचं वैचारिक साहित्य. आय रिपीट, वैचारिक साहित्य म्हणजे असं साहित्य जे मूल्यांच्या प्रकाशात लिहिलं जातं. आणि मूल्यांच्या प्रकाशात लिहिलेलं साहित्य विचार करायला भाग पाडतं. आणि विचार करायला नुसतं भाग पाडत नाही तर कृती करायला भाग पाडतं. आणि म्हणून महात्मा फुलेंचं सगळं साहित्य वैचारिक साहित्य आहे कारण त्यांनी कृती करायला लावली. सावित्रीबाईंचं साहित्य असेल, या सगळ्या महापुरुषांचं साहित्य वैचारिक साहित्य याचं कारण त्यांनी कृती करायला लावली. आणि म्हणून निकष एकच लावला पाहिजे की कृती करायला लावलं पाहिजे. आणि म्हणून शेवटी मला थांबताना इतकंच म्हणावंसं वाटतं की आज जर आपल्याला काम करायचं असेल तर ते शिक्षक वर्गावर काम करायला लावावं लागेल. माफ करा पण आम्ही वाचलं पाहिजे. आमच्या हातामध्ये पुस्तकं आली पाहिजेत. आणि शिक्षणातल्या प्रशासकीय अधिकारी किंवा संस्था चालकांनी शिक्षक समुदायाला वाचायला, समाजाचं नेतृत्व करायला, व्याख्यानमालांमध्ये जायला, या सगळ्या गोष्टींची सक्ती करायला पाहिजे. मी एकदा गमतीने म्हटलं होतं की पगारामध्ये 20% थेट पुस्तकं देत चला इथून पुढे, म्हणजे मग किमान पुस्तक खरेदीचा त्रास होणार नाही. आणि या गोष्टीला प्रतिष्ठा राहिलेली दुर्दैवाने. म्हणजे आज मला परिसंवादाचं निमंत्रण आलंय तर याच्याबद्दल माझे जे परिचय आहेत ते माझं अभिनंदन करणार नाहीत. पण मी जर पतसंस्थेचा डायरेक्टर झालो तर माझ्या गावामध्ये फ्लेक्स लागतील. मी 2 लाखाची पुस्तकं आणली तर याच्याबद्दल माझं कौतुक होणार नाही. पण मी 10 लाखाची गाडी आणली तर त्याचा नारळ फोडायला गर्दी जमेल. आणि म्हणून समाज म्हणूनच आपण वैचारिक याची प्रतिष्ठा घालवायला निघालेलो आहे असं मला कधी कधी वाटतं. आणि शेवटी फक्त थांबताना मला असं वाटतं की काय प्रकारचं वैचारिक साहित्य आज निर्माण व्हायला पाहिजे.
मला स्वतःला असं वाटतं की एक 2-3 मुद्दे 2-3 वाक्य फक्त सांगून थांबतो की आज पहिला मुद्दा मला असं वाटतो की आज नव्यानं जागतिकीकरणानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाची फेररचना करण्याची गरज आहे. 1991 साली जागतिकीकरण आल्यानंतर आपल्याला असं वाटलं की जागतिकीकरणाचे एका बाजूनं बोलणारे आणि विरोधी बोलणारे असे 2 गट होते. पण ट्रम्पचा उदय झाल्यानंतर आणि गॅट करार किंवा या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची आपली काव्यात्मक कल्पना मोडून पडल्यानंतर आज खरंच जागतिकीकरणातून काही होणार आहे का, किंवा खुल्या व्यवस्थेचं मूल्यमापन काय करायचं याचं वैचारिक साहित्य महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे. ज्या ज्या सरकारी व्यवस्था आहे त्यातली कमिटमेंट संपत चाललेली आहे, त्याच्यामध्ये कार्यक्षमता कमी होते आणि खाजगी व्यवस्थेमध्ये लूट निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सार्वजनिक व्यवस्था आणि खाजगी व्यवस्था याच्यामधला पर्याय काय, हा नंबर 2चा मुद्दा मला वैचारिक साहित्याच्या निर्माण वाटतो. तिसरा मुद्दा मला असं वाटतो की महाराष्ट्राचं नागरीकरण आज 50%च्या पुढे सरकलं आहे आणि म्हणून गरिबी वगैरे या सगळ्या कल्पनांची आपल्याला फेररचना मांडणी करावी लागणार. नागरी भागातला जो शहरी भागातला गरीब वर्ग आहे त्याच्याबद्दल आपल्याला काम करावं लागणार आहे. हा एक मला तिसरा महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आम्ही धड नीट शहरीकरणही करू शकलो नाही आणि शेतीच्या आधाराने नीट ग्रामीण भागही मांडू शकलो नाही, हा मला तिसरा मुद्दा वाटतो. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा जो अनेकांना आवडणार नाही पण मला मांडला पाहिजे की महात्मा फुले असं म्हटले होते की व्यवस्थेमधले ब्राह्मण शिक्षक हटवा आणि शेतकऱ्यांची मुलं शिक्षक झाली पाहिजेत, असं महात्मा फुले म्हणायचे. मला नम्रपणे आपल्याला असं सांगितलं पाहिजे, हरी नरकेंनी पण हा मुद्दा मांडला होता की आज सर्व जातीतली माणसं या सगळ्या विचार विश्वामध्ये आली, साहित्यामध्ये आली, संस्कृतीमध्ये आली, पण त्यांचं परत ब्राह्मणीकरण व्हायला लागलं, हा खरा मुद्दा. आणि म्हणून आज सर्व जातींमधून जे मध्यम वर्गामध्ये आले ते पुन्हा आत्मकेंद्रित व्हायला निघाले. त्यांच्या पुढचं रोल मॉडेल हे पुन्हा ब्राह्मणी मॉडेल आहे, ते पुन्हा मध्यमवर्गीय मॉडेल आहे, आत्मकेंद्राचं मॉडेल आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंची, आंबेडकरांची जी अपेक्षा होती की त्यांना मागं फिरवलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या बांधवांसाठी काम केलं पाहिजे. माझी तक्रार ही आहे की तो वर्ग जो आहे, जो महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गामध्ये बहुजनातून आला आहे, तो आज मागं वळून पाहायला तयार नाही. याला कसं वाढवायचं हा खरा मुद्दा वाटतो. आणि म्हणून ठिकठिकाणी शिबिरं आयोजित करणं, विचारांची शिबिरं आयोजित करणं, हा त्याच्यावरचा रस्ता मला वाटतो. संयोजकांचे मी यासाठी आभार मानतो की किमान या विषयाला आपण तोंड फोडलं आणि महाराष्ट्राची विचारभ्रष्टता ही कमी करण्यासाठी. आणि मगाशी वंजारी सर जे म्हटले की इतर राज्यामध्ये सुद्धा कदाचित ही विचारभ्रष्टता असेल, पण हुशार विद्यार्थ्याला कमी मार्क पडल्यानंतर आपण रागावतो. त्यामुळे महाराष्ट्राला इतकी मोठी परंपरा असल्यामुळं संयोजकांची नाराजी, आपल्यासारख्यांची नाराजी योग्य आहे. मला वाटतं की आपण या दृष्टीनं गावोगावी विचारांची शिबिरं जर येत्या मे महिन्यामध्ये आपण जर आयोजित करू शकला तरुण मुलांसाठी, तर मला वाटतं त्याच्यातून विचारभ्रष्टता कमी व्हायला मदत होईल. धन्यवाद.